बहुजन आघाडीचा भाकरची आज पार्टी जय भीम जय भीम जय भीम जय भीम के मर्जी पर चलेगा संविधान पर नहीं किसी के मर्जी पर या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय वंचित बहुजन आघाडीचा विजय सिलेंडर भांडवली भाजप सरकारचा धिक्कार असो भाजप सरकारचा धिक्कार असो सगळ्यांच्या जीवावर उठणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो जीवावर उठणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी सिलेंडर या विषयाला धरून आंदोलनं पूर्ण राज्यभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील या ठिकाणी चालली आहे। देशात या क्षणाला ज्या परिस्थिती उभी राहिलेली आहे की जागतिक पातळीवर उभ्या असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशाचे स्वतःला कर्तृत्ववान म्हणणारे पंतप्रधान महोदय यांनी कुठल्याही प्रकारची निर्णायक भूमिका न घेता सर्वसामान्यांच्या जीवाचा विचार न करता आपल्याला कातडी बचाव अशी धोरणं ठरवत ज्या पद्धतीनं पावित्र्य उचलले आहे, त्यामुळे देशभरामध्ये गॅस सिलेंडर जो की आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे, तो कौटुंबिक गरजांपासून रस्त्यावर असलेले छोटे छोटे व्यावसायिक की ज्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठीचं साधन हे सिलेंडर आहे, हे सिलेंडर इझी टू अवेलेबल होत नाहीये। आणि याच प्रश्नांना घेऊन आज आम्ही इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव पूर्व, जळगाव पश्चिम संयुक्तरित्या जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। हे निवेदन देत असताना आमच्या प्रामुख्याने त्यामध्ये मागण्या आहेत की गॅस सिलेंडर वेळेवर मिळण्यासाठीची निश्चिती दिली जावी। आत्ता ज्या ठिकाणी नोंदणी करत असताना 21 दिवसाचा काळ वेळ दिला जातो आहे, तर 21 दिवसाच्या आत योग्य पद्धतीने गॅस सिलेंडर मिळावं, हे सिलेंडर योग्य पद्धतीने दिले जावं। काळा बाजार मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघू शकतो की होतोय। अगदी 2000 रुपयापासून तर 7000 रुपयापर्यंत सिलेंडर काळ्या बाजारात विकले जात आहेत। मोठ्या व्यावसायिकांना हे परवडणार आहे, पण अतिशय कष्टकरी पद्धतीनं रस्त्याच्या कडेला आपले हॉकर चालवून जे हॉकर झोनमध्ये बांधव आहेत त्यांना न परवडणार हे आहे। वसतिगृहामध्ये राहणारे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला येतात, यांना सिलेंडरचा तुटवडा असल्या कारणाने त्या ठिकाणी जेवणाच्या सुविधा मिळत नाहीयेत। काही ठिकाणी अशा पद्धतीने फरमान निघाले की विद्यार्थ्यांनी काही काळापर्यंत घरी जावं। तर या ठिकाणी आमची मागणी आहे की या 2 वसतिगृह ज्या ठिकाणी आहे 2 किलोमीटर अंतरावर कम्युनिटी किचन्स त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाने सरकारने उभे करावेत की जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही। राज्यात अनेक ठिकाणी KYC नाहीये म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर नाकारला जातोय, हे काही योग्य असं कारण असू शकत नाही। तर या संदर्भामध्येही या नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा। जिल्हाधिकारी महोदय हे सातत्याने सोशल मीडिया अकाउंटवरून प्रेस नोटला देत असतात की जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा नाही, नागरिकांनी धास्ती घेऊ नये। आमची विनंती आहे की जिल्हाधिकारी जळगाव महोदयांनी जाहीर करावं की जिल्ह्यामध्ये उज्ज्वला गॅस योजनेमध्ये किती गॅस सिलेंडर वितरित झालेले आहेत, जिल्ह्यामध्ये येत्या कालावधीमध्ये किती दिवसांसाठी गॅसचा कोटा उपलब्ध आहे, आज इतके गॅस वाटप झाले आहेत आणि मागणीप्रमाणे इतका पुरवठा उपलब्ध केला जात आहे। या सगळ्या गोष्टींची स्पष्टता जिल्हाधिकारी महोदयांनी घ्यावी आणि त्यासोबतच आमचं जे डिटेलिंग सहितचं म्हणणं आहे हे सगळं त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय विभागामध्ये कळवावं। आज तुम्ही काय केलेलं आहे? आज आम्ही निषेधात्मक स्वरूपामध्ये बघू शकतो, ही निषेध नाहीये करण्याची वास्तविक परिस्थिती आहे। ग्रामीण भागामध्ये सिलेंडर मिळत नाहीये। कष्टकरी बायकांना मेच्या उन्हाळ्यामध्ये की आत्ताच 42-45चं तापमान होतंय, चुली लावून त्यांना भाकरी थापाव्या लागतात आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी। म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी प्रवेशद्वारासमोर चूल पेटवून भाकर थापलेली आहे। अगदी कांदा, मुळा भाजी, नावगी मिठाबाई भाजी, तर या पद्धतीनं आम्ही कच्चं पीठही देणार आहोत की गरज पडली तर आता हे खावं लागतंय की काय, म्हणून भाकरी, कांदा आणि मिरची आम्ही आमच्या निवेदनासोबत जिल्हाधिकारी महोदयांना सस्नेह भेट देणार आहोत। ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने गोरगरीब जनता, मजूर जनता जीवन जगत आहे, याच्या सत्य पुढे येण्यासाठी आज आम्ही स्वतः इथे एक भाकर केलेली आहे की गॅसच्या तुटवड्यामुळे ज्या कच्च्या पक्का अन्न ग्रामीण भागातील जनता खात आहे, हे आज आमच्या कलेक्टर साहेबांनी आमच्या समोर 2 घास का होईना खावं अशी आमची त्यांची विनंती असेल, म्हणजे जेणेकरून कलेक्टर साहेबांना कळेल ग्रामीण जनतेचे हाल काय होत आहे।
सिलेंडर म्हणता की सिलेंडर अवेलेबल आहेत आणि आज 8-8, 10-10 दिवसपर्यंत लाईनमध्ये लोक उभे आहेत. याचा अर्थ असा होतो की सिलेंडर अवेलेबल नाही आहे आणि जेही सिलेंडर अवेलेबल आहेत याच्या काळा बघायचा चालू आहे. याची सुद्धा त्यांनी चौकशी करायला हवी की किती सिलेंडर आले, किती दिले गेले, उज्ज्वला गॅसमध्ये किती दिले गेले. 2 नंबरमध्ये हॉटेलिंग असेल, मोठे व्यवसाय असतील, यांना 2 नंबरमध्ये सिलेंडर पुरले जात आहेत आणि गोरगरीब जनतेला वेठी झाले जात आहे. यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. ओके.